भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर चिटणीस ॲडव्होकेट महेंद्र शिंदे यांच्या वतीने विश्व हिंदू सेना गोदावरी महोत्सवाचे आयोजन। भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर चिटणीस ॲडव्होकेट महेंद्र शिंदे यांच्या वतीने विश्व हिंदू सेना गोदावरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्तानेच विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम राबविण्यात येणार आहेत। दरम्यान आज सातपूरच्या जलतरण तलाव येथे नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे, भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी तसेच अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गोदावरी जलपूजन आणि क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी आलेल्या मान्यवरांच्या कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट महेंद्र शिंदे यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळे, भगवान काकड, रामहरी संभेराव, रवींद्र जोशी, गौरव बोडके, शिवाजी शहाणे, गणेश बोलकर, दिनकर कांडेकर, दादा आरोटे, संजय राऊत, योगेश मालुंजकर, शरद बेंडकुळे, अशोक जाधव, नारायण जाधव, प्रेम पाटील, प्रवीण पाटील, नितीन पाटील, तुषार भंदुरे, तुषार पगार, मनोज तांबे, निलेश जोशी, संदेश पाठक, सुभाष जगताप, विलास गायकवाड, दशरथ लोखंडे, दत्ता पाटील, बबलू पाटील, संदीप भंदुरे, विशाल जाधव, धीरज खोडंबे, सतीश घ्याईसास, अजय लोंढे, गोकुळ पाटील, सिद्धार्थ खोचे, बाळासाहेब भोजने, बाळासाहेब नन्हेर, नितीन लोंढे, विशाल साळवे तसेच तरण तलाव एशियन स्विमिंग अकॅडमीचे संचालक दीपक कुमार सिंग, शंकर पाटील, अरुण पवार, रूपचंद काठे, क्रांती न्याहारकर, संगीता शिंदे, सचिन पगारे आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी मनोज औचिते, नाशिक। जाधव, अशोक भाऊ जाधव, माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळे हे सर्व पदाधिकारी तसेच नाशिक शहराचे चिटणीस आणि सातपूर भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष श्री संजय राऊत, शिवाजी शहाणे तसेच सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी इथं उपस्थित झालेले आहेत। मी सर्वांचे स्वागत करतो आणि कार्यक्रमाचे आयोजक श्री महेंद्र अण्णा शिंदे यांना विनंती करतो त्यांनी काहींचे स्वागत करावं। आपण सगळेजण जेव्हा नाशिकमध्ये राहतो त्यावेळेला आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे, कारण गोदावरी नदीचं जर महत्त्व आपल्या मनामध्ये नसेल आणि गोदावरी नदीबद्दल जर कृतज्ञता आपल्या मनामध्ये नसेल तर आपण नाशिककर असून काहीही उपयोग नाही। त्यामुळे मला असं वाटतं या गोदावरीच्या ऋणात आपण राहिलं पाहिजे आणि गोदावरीचे जे जे विषय आहेत, गोदावरीचा प्रगट दिवस गेल्या महिन्यात माघ सप्तमीला झाला, गंगा दक्षिणा त्याला म्हणतो आपण। 10 दिवस नाशिकमध्ये गोदावरीचे महोत्सव चालतात, रामकुंडावर चालतात, पंचवटीत चालतात, त्र्यंबकेश्वरला चालतात आणि आपण त्यावेळेला आपण काय करत असतो, आपण त्या महोत्सवात सहभागी होतो का? त्या महोत्सवात ज्यांना सहभागी होता येत नाही त्यांच्याकरता गोदावरी महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी महेंद्र शिंदे त्यांच्या मित्रपरिवाराने केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। ज्यांनी ज्यांनी या उपक्रमात सहभाग घेतलाय, ज्या वेळेला आपण पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहोत त्यावेळेला पोहण्याच्या स्पर्धेचं आता लक्षात आलं पाहिजे की 26 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृतिदिन झाला आणि ते पोहण्यामध्ये तरणपटू होते आणि त्यांनी या देशासाठी समुद्रातून जहाजातून समुद्रात उडी मारली होती। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। प्रत्येक गोष्टीमध्ये देशप्रेम आपल्या मनामध्ये असायला पाहिजे असं मला वाटतं। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आपल्यासाठी जगणं हा स्वार्थीपणा असतो, पण देशासाठी खेळणं, देशासाठी असणं हे देशप्रेम आपल्या प्रत्येक कृतीतून आपल्याला दाखवता आलं पाहिजे असं मला वाटतं। मी पुन्हा एकदा याच्यामध्ये सहभागी झालेल्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। या विषयासाठी जे पर्यवेक्षक आहेत, जे यंत्रण शिक्षक आहेत, त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपण सगळेजण या उपक्रमामध्ये सगळे पदाधिकारी चांगल्या संख्येनं सहभागी झाला त्याबद्दल आपल्या मनपूर्वक धन्यवाद देऊन महेंद्र शिंदे आणि त्यांच्या मित्रपरिवारात सगळ्यांचं अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाटील, योगेशजी मालुंजकर, शिवाजी अप्पा शहाणे, नारायण भाऊ जाधव, संदेश पाठक, प्रवीण पाटील, प्रेम पाटील, तुषार भंदुरे, त्याचबरोबर बाळासाहेब भोजने, दादाजी आरोटे, सर्वच उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व पालक आणि ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतलाय ते सर्व स्पर्धक, आपल्या सगळ्यांना मी मनापासून या स्पर्धेसाठी शुभेच्छा देते। एक अतिशय आगळा वेगळा असा उपक्रम ॲडव्होकेट महेंद्रजी शिंदे यांनी आयोजित केलेला आहे। इथे आपण बघितलं तर एक कुंभ आहे आणि त्यामध्ये सात नद्यांचं पाणी या कुंभामध्ये त्यांनी आणलेलं आहे आणि अतिशय आगळा वेगळा महोत्सव, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडा विषयक असेल असा हा महोत्सव त्यांनी आयोजित केला आहे। खरं तर क्रीडा विषयक आपल्या सगळ्यांना तरण तलाव
गाव इथे आणून प्रत्येकाने इथे स्पर्धेत भाग घेतलेला आहे. आपण बघतो की हेल्थ इज वेल्थ आपल्याकडे म्हणतात, त्यामुळे आपले आरोग्य हे किती महत्त्व आहे हे आपल्याला या म्हणीवरून कळतं आणि त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला जीवनात विविध आव्हानांना सामोरं जावं लागतं, विविध स्पर्धांना सामोरं जावं लागतं. ज्या वेळेला अशा स्पर्धेत आपण भाग घेतो तेव्हाच आपली मनाची तयारी होते. शरीर आणि मन तंदुरुस्त राहण्यासाठी विविध खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेणं हे आपल्याला आवश्यक असतं आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आज तुम्ही इथे जिल्हा स्तरावर असाल, शहर स्तरावर असाल, परंतु याही पुढे महाराष्ट्र लेवलला आणि नॅशनल लेवलला जाण्याची तयारी यातूनच तुमची होणार आहे. आपण बघितलं असेल ऑलिम्पिकमध्ये आज अनेक आपल्या भारतीय खेळाडूंनी खूप चांगलं स्थान पटकावलं, चांगले मेडल आणले आणि आपल्या देशाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशीच कामगिरी करून, असा सराव करून तुम्ही सुद्धा देशाचं नाव उज्ज्वल करा एवढंच या निमित्ताने सांगते. आणि ह्या गोदावरी महोत्सवाची सांगता गोदावरीची आरती आणि गोदावरीची पूजन यांनी होणार आहे. त्यामुळे हा क्रीडा महोत्सव वेगळा आहे. काही वर्षांनी 2 वर्षांनी आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे आणि गोदावरी तिरी भक्तांचा मेळा इथे येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने गोदावरी संवर्धन केलं पाहिजे हे हा संदेश या निमित्ताने दिला जातोय. मला वाटतं प्रत्येकाने या सिंहस्थ कुंभमेळ्यात आपल्याला जे काही योगदान देता येईल ते प्रत्येकाने करावं एवढंच या निमित्ताने सांगते. पुन्हा एकदा ॲडव्होकेट महेंद्र शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करते. स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा देऊन सांगते. धन्यवाद. जय श्रीराम. आपण सर्वजण आज या ठिकाणी सातपूर जलतरण तलाव इथे तो गोदावरी महोत्सव सुरुवात झालेली आहे त्यासाठी आलेलो आहोत आणि त्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आणि उद्घाटन ताईंच्या सीमाताई माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या दिवसभराचे बरेच कार्यक्रम असूनही कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने, सातूर मंडळाच्या वतीने आणि विश्व हिंदू सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानतो. त्याचबरोबर लक्ष्मण काका सावजी यांनी पण आमच्या शब्दाला मान देऊन इथं आले त्यांचाही खूप खूप धन्यवाद आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानतो. आपण गोदावरी महोत्सव बऱ्याच वर्षापासून 2-1 वर्षापासून काही टुर्नामेंट होत होत्या, पण त्याला एक महोत्सवचं नाव, एक स्वरूप द्यायचं आणि त्याला नाव काय द्यायचं तर मग आपली जी गोदावरी नदी आहे तिचं नाव दिलं पाहिजे असं सर्वांनी ठरवलं आणि त्यानंतर गोदावरी महोत्सव आपण खूप याच्याने करत आहोत उत्साहाने. आणि त्याचबरोबर हा जो गोदावरी महोत्सव याच्यामध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक असे विविध कार्यक्रम होणार आहेत आणि त्याचबरोबर पहिले जी याची सुरुवात केली आपण गोदावरी नदीचं जे पाणी आहे ते आपण गंगापूरच्या इथून, कारण आता गंगापूरच्या पुढे ही जी नदी आपली आहे ती पूर्णपणे दूषित होत चालली आहे आणि म्हणून पुढे जर स्वच्छ पाणी भेटत असेल तर ते गंगापूर गावापासून ते पाणी इथे दादासाहेब आरोडे यांनी आणलं आणि त्याचबरोबर त्या जलचं पूजन केलं आणि तिथून सुरुवात केली आहे.